भगवंत त्यांच्या हाताला यश देतो। म्हणून इथे बसलेले माझे मायबाप, माझे बंधू भगिनी, खरंच त्यांना जेवढी काही साथ देता येईल तुम्हाला तेवढी साथ तुम्ही देत चला। हा भगवंत, हा खंडोबा तुमचं सोन्यावाने केल्याशिवाय राहणार नाही, माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते। अरे हा देव मी पहिल्यांदा सांगितलं कसा आहे, खरखर म्हणतो खंडेराव, खड फोडून घेतो धाव आणि पाहतो भक्ताचा अनुभव। असा माझा हा जेजुरीचा खंडेराव, हा भंडारा कसा आहे, भंडार घ्या अरे घ्या तुम्ही देवाचा उद्धार होईल जीवनाला, भंडार घ्या अरे घ्या तुम्ही देवाचा उद्धार होईल जीवनाचा, भंडार घ्यावाना अरे घ्या तुम्ही देवाचा उद्धार होईल जीवनाचा, भंडार घ्याना। अशा आया बाया माझे बंधू भाऊ त्या भगवंताजवळ येतात आणि त्या देवाचा भंडारा घेतात। मी आता एक चिमुटभर भंडार घरी घेऊन जाईल, घरी घेऊन जाते बाई, घेताना गोड वाटतं, आनंद वाटतो, पण या भंडाऱ्याचं करायचं काय? घेतला का पुढी बांधून ठेवून दिली घरामध्ये का 12 वर्ष तिला पाहायचं नाही, वर्षभर पाहायचं नाही। कोणी कोणी जेजुरीहून भांडारा आणतं पिशवीमध्ये, घेतली पिशवी का लटकवली खुटीला, परत त्या पिशवीकडे पाहायचं नाही। हा भंडारा घेताना घेतला गोड वाटा उसना जन्माला फिटली, भंडारा घेताना अरे घेता गोड वाटा उसना जन्माला फिटली। भगवंत म्हणतोय की माझा भंडारा नेला आणि घरामध्ये लटकून ठेवला। अरे काय केलं भंडाऱ्याचं? रोज कपाळाला लावता नाही लावत, परंतु हा देव काठी घेऊन मागे लागत नाही। देवाचा घाला कधी काय होईल हे सांगता येत नाही, म्हणून पुढे काय सांगितलं, भंडारसी बा अरे ज्याने गर्व केला म्हणून दरबारी नेला देवी, भंडारसी बा अरे ज्याने गर्व केला म्हणून दरबारी नेला देवी, बानू मारबा अरे पुराण्याचा दिल हा चपडी लोळवी अंगाला देवी, बानू मारबा अरे पुराण्याचा दिल हा चपडी लोळवी अंगाला देवी, हळद लावा अरे अंगाला आराम घाला जीवनाला देवी, भंडारा अरे घातून देवाचा उद्धार होईल जीवनाचा देवी, काय सांगितलं, भंडारा सीमा ज्याने गर्भ केला म्हणून दरबारी नेला देवी, बानू मारबा पुराण्याचा दिल हा चंबडी लोंबते अंगाला देवी, हळद लावा अरे लावा अंगाला आराम घालायला जीवनाला देवी, भंडार घ्यावा या तुम्ही देवाचा उद्धार होईल जीवनाचा देवी, भंडार
भंडाऱ्याशी ज्यांनी गर्व केला अरे काय होतं यांनी काय होतं त्यांनी कोणता देव कुठाला देव अरे भगवंताशिवाय झाडाचा पत्ता देखील हलू शकत नाही इतकी ताकद त्या भगवंतामध्ये आहे आणि आता कोणी कोणी काय म्हणताय कशाचा भगवंत कशाचा देव कशाचा भंडारा आणि या भंडारी काय होणार आहे झाला गर्व मी श्रीमंत आहे मी पैशावाला आहे मला काय कोणाची गरज नाही परंतु एखाद्या दिवस असा काही ऍक्सिडेंट होतो ना नाही रक्त नाही निघलं तरी मुक्का मार तरी लागतोच मुक्का मार लागला मग काय म्हणतो आई काय म्हणते आपला घरगुती उपाय जर कधी मुक्का मार लागला काय म्हणतो तुम्ही काय लावायचं हळद हळद लावा अंगाला मग जरा आराम घडल हळद लावा अंगाला आराम घडल जीवनाला म्हणून आलो का नाही हळदी जवळच आलो त्या भंडाऱ्या जवळच अरे हा भंडारा कधी उत्पन्न झाला पाणी पवन बा अरे नव्हता हवारा करणी केली करताना पाणी पवन बा अरे नव्हता हवारा करणी केली करताना हरद्री पासून बा शिवशक्तीचा व्यवहार हरद्री पासून बा शिवशक्तीचा व्यवहार भंडार काय सांगितलं पाणी पवन बा नव्हता हवारा करणी केली करताना पाणी पवन बा नव्हता हवारा करणी केली करताना हरद्री पासून बा शिवशक्तीचा व्यवहार हरद्री नावाची एक देवाची दासी होती आणि ते दासी कोण काही अपराध घडला मग भगवंताने तिला शाप दिला मृत्यू लोकामध्ये जाशील पृथ्वी तलावरती जाशील आणि तुझी चांगलीच दैन होईल तुला त्रास होईल मग ती हरद्री भगवंताला शरण आली देवा असं करू नका मला शाप देऊ नका माझा उद्धार करा देवा माझी चुकी झाली माझी गलती झाली मला माफ करा मला काहीतरी उशाप द्या म्हणून त्या भगवंताने तिला उशाप काय दिला अगं पृथ्वी तलावरती जाशील हरद्री तू उत्पन्न होशील आणि तुझ्यापासून शिवशक्तीचा व्यवहार होईल ही हरद्री कोण हरद्रीची झाली हळकुंड हरद्री देवाची दासी होती पण